आज इतकी गडबड चाललेली आहे ना, की काय सांगू. ह्या मुलांनी मला इतकं खोटं बोललं आहे ना, की 6:30 वाजलेले आहेत म्हणून. मी केस ओली ठेवून तशीच बाहेर आलेली अंघोळ करता करता. आणि ही कुठं आणलं यांनी मला? नाश्ता करण्यासाठी. इतकं आरामात नाश्ता करत होते की मला नाश्ता करायची इच्छाच नाही झाली, म्हणून मी काही केला नाही. आणि मूवीचा टायमिंग निघून चालला होता म्हणून मला प्रचंड राग येत होता. आणि ही दोघंजण आरामात 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 त्यांची कामं चालू होती सगळी. तर मला खूप म्हणजे खूप राग येत होता, पण मी तो राग दाखवू शकत नव्हते, कारण की ह्यांनीच माझं तिकीट काढलेलं आहे. त्यामुळे चेहऱ्यावरती मस्त स्माईल ठेवून ब्लॉग चालू करत होते. ही अशी उडणारी गाडी बघत होते, रस्ता बघत होते आणि जितकं स्वतःला काम ठेवता येईल तितका प्रयत्न करत होते. पण ही दोघंजण तितकाच राग देण्याचा प्रयत्न करत होते, फुल राग देण्याचा प्रयत्न करत होते. पण काय करू शकतो, शांत बसावं लागलं. हॅलो, हाय, नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या ह्या व्लॉगमध्ये पुन्हा एकदा. आणि आज जितका मूड माझा खराब आहे ना ह्या दोघांमुळं, तितकंच मला खूप भारी वाटतं आहे ह्याच दोघांमुळं. कारण की मी आता खूप महिन्यानंतर मूवी बघायला येते, ते पण ह्या दोघांमुळे. आणि त्यामुळे मी खुश आहे त्यांच्यावरती. फक्त मला आता असं झालं की पटपट चला आणि मूवी दाखवा प्लीज यार, नका डोकं खाऊ जास्त. राजा शिवाजी हा मूवी बघण्यासाठी आम्ही आलो आहोत आकुर्डीमध्ये. आणि तिथलं वातावरण बघून थोडीशी शांती भेटली मला, कारण की मूवीला अजून बघण्यासाठी सोडलंच नव्हतं. त्यामुळं मग चिल करायचं ठरवलं. आता काय करणार, मग थोडीशी खुश झाले की बाबा मूवी नाही स्टार्ट झाला, माझा मूवी नाही सुटणार आहे, आम्ही लवकर आलो आहे. आणि ह्या दोघांची मस्ती वगैरे किंवा हे जितके शांत दिसतात तितकंच मला त्रास देण्याचा प्रयत्न केला यांनी फुल टू. आता राग आला ह्यांना, त्यांना ब्लॉग बघितल्यावर कळलं की मला त्यांचा किती राग आला होता ते. पण केवढे आहेत दोघं जण. पाहायला आलो आहेत छत्रपती शिवरायांची मूवी राजा शिवाजी, जी लॉन्च झाली, जी रिलीज झाली आहे 1 मे. एवढ्या सगळ्या गर्दीमध्ये आम्हाला खूप बोर होत होतं आणि काहीतरी करायचं होतं, म्हणून मग मी बोरियत घालवण्यासाठी मस्ती करायला लागले. आता दादा नाचणार, आता शंटी नाचणार. बोर होते, बोर. काय म्हणला? द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो पेक्षाही जास्त फनी द बोरिंग अंकिता. जे सगळे भाऊ करतात तेच ही दोघं जण करत होते, ते म्हणजे मला रोस्ट. आणि तितक्यातच मूवीचं टायमिंग पण झालं ना, मला सोडलं पण. त्यामुळे आम्ही पळत 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 मूवी बघण्यासाठी गेलो. आणि तिथे गेल्यानंतर ना अजून मूवी स्टार्ट झालाच नव्हता, त्यामुळे थोडंसं छान वाटलं. पण मूवी जर गेला असता ना, मग मी या दोघांना ओरडले असते खूप. चला मग मूवी बघूयात. शंभूराजे बाळराजांचे नाव काय? शिवाजी. मी मूवीबद्दल जास्त काही सांगणार नाही आहे, पण फक्त एवढंच सांगते की तुम्ही एकदा नक्कीच हा मूवी बघितला पाहिजे. आणि एकदा बघण्यासारखाच मला वाटला. जर हे माझं बोलणं कोणाला पटत नसेल तर ठीक आहे, ज्याची त्याची मर्जी. पण मला तरी असं वाटतं की एकदा बघण्यासारखा होता. आणि त्यामध्ये सलमान खान होता आणि तोच मला जास्त आवडला. जिजाऊ आवडल्या. ह्या दोघांची ॲक्टिंग खूप छान होती, बघण्यासारखी. तर तुम्ही पण लवकर हा मूवी बघण्यासाठी या.
आम्ही पण चांगला वाटला आम्हाला पण मूवी. आणि आता आम्ही निघालो आहोत चहा पिण्यासाठी ह्या गरम गरम कडक कडक उन्हामध्ये. आतापर्यंत फक्त दीदीसोबत, छकुलीसोबत, दादासोबत, तनूसोबत फिरलेली आहे, पण कधीच शेंटीसोबत फिरलेले नाही आहे. आणि मला छान वाटलं. आणि आता बघूयात पुढे कसा कसा दिवस जातोय त्याच्यासोबत. सध्या तरी ते मला रोस्ट करण्याचा एक पण संदेश सोडत नाही. खूप जास्त मस्ती मज्जा चालली होती. आणि फायनली माझा चहा पण गार झालेला आहे. त्यामुळे मग मी चहासोबत थोडेसे फोटो वगैरे काढत आहे स्टोरी टाकण्यासाठी आणि चहा एन्जॉय करते. चहा खूप चांगला होता, खूप चांगला होता. नाही मला गाडीचं टेन्शन. खराब माणसं काहीही प्लॅन करतात. तर आम्ही आता जुडिओला आलोय. का? कारण की या दोघांना कपडे बघायचे होते, खास करून शंटीला, त्यामुळे आलोय. मुलांनी उगाच मुलींना बदनाम केलंय की ते शॉपिंगसाठी थांबतात. त्यांचं माहीत नाही, पण मुलींची खूप छान छान कपडे होते तिथे. आणि मी तर नक्कीच येईन परत. पण आता सध्या तरी आम्ही घरी चाललोय. घरी जायचा प्लॅन आता परत बदललेला आहे. आता आम्ही आलो आहोत नाश्ता करण्यासाठी. आणि ह्या दोघांनी नेहमीसारखी गेम खेळायला चालू केली. त्यांनी मला होत होतं खूप जास्त बोर. आणि इतके गेममध्ये रमले होते, त्यांचं अजिबात माझ्याकडे लक्ष नव्हतं. म्हणून मला बोर होतं. म्हणून मी काय करावं, स्वतःला एंटरटेन करण्यासाठी कॅमेरा चालू केला, थोडेसे व्हिडिओ फोटो परत स्टार्ट केले. आणि तोपर्यंत उडीद वडा सांबर आणि वडा सांबर पण आलं. त्यामुळे या दोघांची गेम पण थांबली. आणि आम्ही आता नाश्ता करायला चालू करणार आहे फायनली. आणि दादा आणि शंटीने इतकी तारीफ केली होती. म्हणलं बघावा कसं लागतंय, त्या तारीफसारखं आहे की नाही, चांगलं आहे का नाही. मी तुम्हाला खाऊन सांगते की कसं येते. शँटीला बोलले होते की तू सांग आधी कसं लागतंय ते. आता ते बघा कसं सांगतंय. आता दादाला आवडते का नाही बघूया. न खाताच. आता मी सांगणार तुम्हाला कसं लागतंय ते. मस्त होतं, मस्त. मी बाहेर जास्त खात नाही, पण जेव्हा पण खाते त्या टायमिंगला असं कधी कधी थोडंसं आवडतं, कधी कधी नाही आवडत, पण हे बेस्ट होतं. आणि मग आम्ही चहा पण घेतला, थोडेसे फोटो आणि व्हिडिओ काढले. आणि दक्षिण दरबारमध्ये खरंच चांगलं भेटतं. जर तुम्ही आळंदी रोडनी जाणार असाल किंवा जात असाल आळंदीला, तर नक्कीच इथे तुम्ही थांबून मस्त मस्त नाश्ता करा, जेवण करा, भारी आहे. चला तर मग ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आणि आमच्या तिघांना आणि माझ्या ब्लॉगला भरपूर प्रेम द्या. शंटी त्याच्या घरी गेलेला आहे आणि आम्ही आलो आहे सोडा पिण्यासाठी. तर त्याला पण घेऊन जाऊ आणि दीदीला पण घेऊन जाणार आहे. तर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.